सहित करीतो आरती. कमी आवाज. माता भाग्याची जिजाऊती बुद्धिवंत ते पिता शहाजी. माता भाग्याची जिजाऊती बुद्धिवंत ते पिता शहाजी. अशा पवित्र कुळात शिवछत्रपती जन्म घेत. तया कुळाला वंदन करुनी गातो ही त्यांची शौर्य आरती. काया वाचा मने सहित करीतो आरती. जय हो जय शिव छत्रपती. काया वाचा मने सहित करीतो आरती. 18 पगड मावळे जमवोनी रायरेश्वराची शपथ घेऊनी. स्वराज शपथ घेऊनी निघाले मावळे लढण्यासारे स्वतंत्र करण्या मायभूमी. काया वाचा मने सहित करीतो आरती. जय हो जय शिव छत्रपती. काया वाचा मने सहित करीतो आरती. अफजल खानाशी मारिले शाहिस्ते खानाचे बोट तोडिले. शत्रू बरोबर सारे वीर झुंजले पाहुनी छत्रपती आनंदी झाले. हे माझे सखे प्राणा पळवते स्वराच्या साठी प्राण देते. काया वाचा मने सहित करीतो आरती. जय हो जय शिव छत्रपती. काया वाचा मने सहित करीतो आरती. राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की. बघा ना, करुण रसात जर छत्रपती शिवराय एकच राजा झाला की जगाला त्या राजाने गवसणे घातले. वेडा जरी माणूस असेल, जय भवानी जय शिवाजी. तुम्हाला कोण म्हणलं? हीच नावात ताकद आहे. त्या म्हणायची गरज नाही दादा, म्हणायची गरज पडत नाही. ही ताकद आहे त्या नावामध्ये. पण हे डोळ्याने आंधळे लोक आहेत. हे विज्ञानवादी चक्षुर्मय सत्यम. ते म्हणते डोळ्याने दिसतं तेच सत्य आहे. अरे डोळ्याच्या पलीकडे आहे ते आमचं अध्यात्म आहे. तिथून पुढे अध्यात्माला सुरुवात होत असते. जिथे विज्ञान संपतं ना, तिथून पुढे अध्यात्माची सुरुवात आहे. आणि म्हणून डोळ्याने दिसतं. देव डोळ्याने पाहायचा विषय नाही. भगवंताच्या लक्षात आलं, जाऊ द्या उशीर झाला. भगवंताच्या लक्षात आलं, अरे हे जमणार नाही. अर्जुना माझा शिष्य हो. शिष्य असते हम शादी माम त्वम प्रपन्न. शिष्य केल्याशिवाय तत्वज्ञान सांगत जाऊ नये. हां, नाही तर गुरु 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 सगळ्या शिष्यांना बाटल्याच झाल्या. कोणी कोणाला गुरुजी गुरुजी, कशाचीच अक्कल नाही त्याला. गुरुजी कोण? गुरुजी जय ने मस्तकी ठेविता हातू आम भावा होय घातू सोहम भाव होय प्राप्तू दावी अप्राप्तो अद्वयानंद. जे अद्वय तत्व आहे, जे नित्य तत्व आहे, शाश्वत तत्व आहे, त्या तत्वाचं दर्शन जे करून देतात, तमसोमा ज्योतिर्गमय, त्याला गुरुजी म्हणत जावं. कोणी गुरुजी होत नसतं. असा भाग आहे. चला, मला सांगायचे तात्पर्य, भगवंताने शिष्य बनवून घेतलं आणि तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला. डोक्यावरती हात ठेवला आणि अर्जुन पाहू लागला ना त्याला. हे काय सगळं पाहिलं अर्जुनाने. पाहिलं 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 आणि सहज अर्जुनाच्या मुखातून शब्द निघाले. ऐका किती ज्ञानोबरायांची गोडववी आहे. काय म्हणतो अर्जुन? देवा कळालं म्हटले. काय मनोनी देवा आता वेगळा नव्हेशी सर्वा. हे आले मज सद्भावा आता तुची सर्व. किती गोडववी आहे. हे कृष्णा, हे आले मज सद्भावा. मला आता कळालंय, आता तूची सर्व. भगवान परमात्मा हसतात. अर्जुनाला विचारतात, अर्जुना एवढी बडबड कशाला करायला लावली रे मग?
अरे देवा, तुला तरी कुठे देव म्हणत होतो. सखे ते मत्वा प्रसवम्य दुःखम हे कृष्ण हे यादव हे सखे अजानता महिमानत वेदम मया प्रमादात प्रणयेन वाद. हे देवा, तुला माझा सखा मेवना आप्तेष्ट नातेवाईक समजत होतो, तुला तरी कुठं देव समजत होतो. पण ऐक आता म्हणले, त्वत्प्रसादान मया अच्युत, हे अच्युत त्वत्प्रसादान, तुझ्या प्रसादाने माझ्या ठिकाणी झालेला मोह नष्टो. 18व्या अध्यायातला 73व्या क्रमांकाचा श्लोक. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान मया अच्युत. हे अच्युत, स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचन मतव. देवा, तुझ्या प्रसादाने माझ्या ठिकाणी झालेला मोह नष्ट झाला. आता करिष्ये वचन मतव, आता फक्त आज्ञा कर, तुला सुद्धा मारायला मागं पुढं पाहणार नाही. आता का? आता तूची सर्व. अर्जुन म्हणजे चिल्लर आहे का? जागृती, स्वप्ने, सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये ज्याचं भगवंताचं भजन चालू आहे, रोमारोमातून ज्याच्या रामकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण ध्वनी निघतो, असा अर्जुन. त्याला मोह झाला आणि त्याचा मोह नाहीसा करण्याकरता भगवान परमात्माला गीतेसारखं तत्वज्ञान सांगावं लागलं. एवढा मोठा जबरदस्त मोहपाश तुकोबाराय सहज म्हणतात, तोडिले जाळ मोहपाश. सहज म्हणावं तुकोबारायनी, सुखा करता आणि मोहपाशाचा नाश केला. ठीक आहे तुकोबाराय, सुख मिळवण्याकरता मोहपाशाला तुम्ही घालवलं. मग आता हा मोहपाश सामान्य नाही, याला घालवण्याकरता पुन्हा काय साधन वापरलं? तुकोबाराय म्हणतात, याच साठी सांडी याला भरदार, याच साठी सांडी रतलो या पर पुरुषाशी, रतलो या पर पुरुषाशी सर्व सुख आवे.